सुग्रीव राजा हनुमंताला म्हणू लागला, अरे हनुमंता हनुमंता, 400 कोसाच्या समुद्राची उडी तू घेतला, तुला सर्व अनुभव आहे, आम्हाला काय अनुभव आहे हनुमंता, म्हणून तू त्या ठिकाणी त्याच्यावर काय इलाज असेल तर सांग हनुमंता. कैसे निवडावे लंका नाथा, कैसे निआणावे ती सीता, हीरा करावे राजाची अवस्था दिसत आहे. अरे 400 कोसाच्या समुद्रामध्ये काय करावं हे सुचेना, पलीकडे कसं जायचं, पलीकडे रामाला कसं न्यायचं, आंध्रामध्ये वानराचं जवळ कसं न्यायचं, रावणाला कसं मारायचं आणि सीता मायला रामाजवळ कशी भेट द्यायचं हे काहीच कळेना हनुमंतराया. सुग्रीव राजाला बोलावले, दूध पुसतो अति आप्तता, समुद्र उल्लंघने उपाय प्रथा, आयना साधे श्री रघुनाथा, कयनाता करावे. कसं वाटलं आमच्या असणारे विश्वनाथ होते यांचा आवाज आहे, मला चाल त्यांची त्यांचे चिरंजीव महाराज या पद्धतीनं चाल घेऊन मला आनंद आहे. आणि अशा प्रकारे असणारे सुग्रीव म्हणू लागले, हनुमंता इथं पर्याय उरला नाही, हा असणारा समुद्र कसा ओलांडायचा की अचानक होती तुझ्या अंगामध्ये तुझ्या डोक्यामध्ये, हनुमंतराया तुझं सांग. कायना साधे श्री रघुनाथा, ऐसे उत्तर ऐकता, प्रणाने हनुमंता सटपटा उठीला. महाराज असं म्हणल्या सुग्रीवाला इलाज म्हणल्या हनुमंताला इलाज होता महाराज. हनुमंत फार मोठे महाराज आणि पुन्हा काय बोलायला ऐका. निर्दाळावया लंकापती, प्रय रुद्राची आकृती, वेगे वाढला मारुती, धेनुकापती सुरवरा. हनुमंतराया असं म्हणल्या आले सगळं महाराज, काळागिरी रुद्राच्या रूपाचे हनुमंतराय विराट रूप घेतले महाराज. हनुमंतराया ठिकाणी वाढले महाराज. हनुमंताचे पाय जमिनीवर आणि डोकं त्या आकाशाला लागलं महाराज. विराट रूप त्या ठिकाणी घेतले महाराज. उतरले हातामध्ये वाहणार 33 कोटी देव उभारले महाराज. हनुमंतराय खवळलेले आहे. आता का होते की बाबा म्हणून सर्व देव वाहनाला घालून गेले. पिंजाळीया रमावळे, शेणे थरथरती समळे, उच्च वाढले निराळे, अतुरवळे खवळला. शेळी थार 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 कापू लागलेली आहे आणि असणाऱ्या अंगामध्ये मुंग्या आलेल्या आहेत महाराज. आणि असणाऱ्या हनुमंताची शेवटी आकाशाला भेटी महाराज. इतकी लांब शेवटी झाली आणि पुढे काय घडलं. तुम्ही आगे वानर करा माझे उच्च ग्रहण, श्रीराम लक्ष्मण खाती वाहून जाईन घेऊन लंकेशा. हनुमंतरायाने काय छान उत्तर दिलं महाराज. विराट रूप धारण केलं. शेवटी त्या ठिकाणी लांबवली आणि सुग्रीवाला सांगितले, सुग्रीवा तुम्ही समजे या शेपटाला धरा महाराज. समजेल शेपटाला धरा. माझ्या राम लक्ष्मणाला खांद्यावर घेतो, एकटाच उडतो आणि लंकेमध्ये तुम्हाला समजायला घेऊन जातो. विभीषण शरणागत, त्याची धरणी हृदयांत, एकीची खेपे पहिले समस्त, चित लंकेशी.
संताप्रमाणे समुद्र ओलांडायचं कसं हनुमंताला रामाने थांबवलं आणि विभीषण उठलेला आहे आणि रामाला साष्टांग दंडवत घातला आणि दंडवत घालून विभीषण काय बोलायला सोडून अग्निपान सिंधू शोषितान लागे क्षण प्रीतीन वेगा भूषण अतिदूषण सूर्यवंश रामाने हातामध्ये धनुष्य घेतला आणि एक बाण मारून समुद्रातून काढी नद्या आमचे विभीषण म्हणाले हे देवादी देवा भगवंता राघवा त्या समुद्राला बाण मारून समुद्र आटवण्यामध्ये हुशार नाही कारण तुझं बाण मारलास रामा पूर्ण समुद्राला आग लागली नवे नवे त्या असणाऱ्या पाण्यामध्ये अनेक प्राणी जळून बसत होती हे का आपला स्वाय या ठिकाणी परमार्थ आहे का रामा अशा प्रकारचं लाघव करू नको राघवा सावधान परसे श्री रघुनाथा सांगेल मी समोर कथा समुद्र पूर्वज तत्वता ते मुळानुवर्त अवतारे विभीषणाला माहिती होतं महाराज कारण रामायण विभीषणाला प्रोग्राम रामाला विभीषणाला सांगितलं राघवा अरे बाण कुणाला मारतो समुद्राला अरे हा समुद्र तुझा वंशज आहे तुझ्या कुळातला समुद्र आहे राघवा म्हणतोय बाण मारू नको जर बाण जर मारलास तर त्या समुद्र पूर्वज तुझा आजोबा पंजोबा तो समुद्र आहे त्या समुद्राला बाण लागल्यानंतर स्वतःच्या क्रोधाचा घात केल्याचं होईल रामाने म्हणलं हे कसं काय विभीषणा रामाला माहिती होतं का पण विभीषण किती रामायण पाठ केलाय हे रामाला ऐकायला होतं म्हणून राम कुतूहलानं त्या विभीषणाला विचारायला गेले तुझे पूर्वज सागर जाणे त्याचे निसागर हा निर्माण या लागी सागर हे अभिज्ञान वेद पुराण अनुवाद विभीषण सांभाळायला सांगितलं हा असणारा सागर हा पूर्वी सगर राजा आणि त्या सगर राजाला या सागराची निर्मिती केली म्हणून हा तुला बोलला पूर्वी समुद्र काय नव्हता नदकी अति गुप्तता सागर खननिया तत्वता प्रकटात अनिला तुझ्या समुद्र गुप्त होते रामा पण तुझ्या कुळातल्या सगर राजांना हे
या समुद्राला जर शरण गेलास तर हा समुद्र तुला भेटण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही रे बाबा. विभीषण त्या ठिकाणी त्या रामाला सांगतोय, तुझा प्रताप श्री रघुनाथा, समुद्र जाणतो तत्वाता. या तुझ भेटीची परमावस्था माझ सर्वता कळलीसे. रामा या ठिकाणी या समुद्राची जर भेट शरण गेलास हा समुद्र आपल्या लेकराला सहित तुझं दर्शन घेण्यासाठी येते रामा. त्या सागराची तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. म्हणून रामा त्या समुद्राला तू शरण लवकर जा. प्रतापी रघुराज, सागर वंशी वंशध्वज. समुद्र तुझा निज पूर्वज, करील कार्य वंशाचे. हे राघवा, तुझा उद्धार जर या ठिकाणी तुझा उद्धार होण्यापेक्षा समुद्राचा उद्धार करायचा असेल राघवा, अन्याने भावून शरण जा. त्या समुद्राला शरण गेल्यानंतर त्याला पर्याय सांगेल तुला की या माझ्या अंगावर राहणार कसं जायचं सर्व मला सांगेल. नाहीतर इकडं निम्मी नदी इकडं निम्मी नदी या ठिकाणी होईल आणि आपल्याला वाटावर समुद्र होईल. काय तर मार्ग हा समुद्र सांगितल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला मार्ग कळेल राहणार. म्हणून बाण मारण्यापेक्षा शरण गेलेलं बरं आणि तो समुद्र ऐकल्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. नीर पूर्वज सिंधूची चरण, निघता तुझ राजत्वन. सुको पाय समुद्र तारण, स्वय आपण सांगेल. महाराज विभीषण म्हणाले, राघवा या समुद्राला थांब सागराला तू शरण गेला तर निश्चित मार्ग सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि मार्ग सांगितल्यानंतर आपण पलीकडे या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. आणि सीतेचा शोध या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही. धर्मशील संज्ञानता, समूळ निज वंशाची कथा. विभीषण स्वय सांगता श्री रघुनाथ अंदाज. महाराज विभीषण रामाला त्या सागराची त्या समुद्राची कथा सांगणार. त्या समुद्र तुझा पूर्वज आहे रामा असं म्हटल्यानंतर रामा काय करू लागले. विभीषणाची जे गोष्टी ते रुतली श्रीरामाचे पोटी. लक्ष्मण सुग्रीव लक्ष्मणी दृष्टी त्याची जगजेटी अनुवादे. महाराज आमचे लक्ष्मण राम नळाला जांभवता आम्हाला आटामध्ये वाढणार. विभीषण सांगू लागले, सरळ ऐकू लागले. आणि पुढे काय घडलं. सागराची निघाले चरण, पड बोलिला विभीषण. सुग्रीव राजा सखा लक्ष्मण, तुम्हाय वचन रुचुकी. महाराज विभीषण म्हणू लागले, रामाने सांगितलेलं तुम्हाला कळालं का नाही. लक्ष्मण म्हणाले, सरळ कळालं. मला काय करायचं. राम काय करू लागले का. सुग्रीव आणि लक्ष्मण वरती वंदने श्रीरामचरण. विभीषण वचनाती प्रमाण त्याची आपण करावे. महाराज लक्ष्मण आपल्या दादाला म्हणू लागला, दादा या असणाऱ्या विभीषणाने सगळ्यांना सांगितलं त्या पद्धतीने ऐका आणि या समुद्राला शरण जावा. लक्ष्मण रामाला सांगू लागले, सत्यवादी विभीषण, सिंधू पूर्वजाची रिगोनी चरण. आरायचे समुद्र तारण, त्याचे आपण करावे. राघवा या असणाऱ्या समुद्राला जर शरण गेलो सारी लोक बोलणार का हनुमान एकटा होते उड्डाण मारले. पण ही 18 मध्ये मारणाऱ्या ठिकाणी उडी मारायची होती महाराज. आणि त्याच्यामुळे आमचे असणारे विभीषण रामाला काय लागले का. ऐकुनी दोघांचे वचन, रिगावया समुद्र चरण. श्रीराम करी समुद्र पूजन, सुमान चंदन फळमुळे. महाराज रामाला सांगितल्याबरोबर रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा जा समुद्राची पूजा करू.
पूजा करण्यासाठी फळ मोह सर्व केली होती भूमी आमचे लक्ष्मण गेले महाराज आणि ताबडतोब फळ मला सहित महाराज त्या ठिकाणी पत्रावरील सर्व फळ मांडले आणि समुद्राच्या कडेला काय करू लागले का रम्य समुद्राच्या तटी परस्वरी कुशास्त्रन दाटी हरविषयी श्रीराम जगती घ्यावया भीती सागराची समुद्राला शरण जाण्यासाठी रामाने मला कुशास्त्र अंतरलं गवत त्या ठिकाणी आणलं गवत अंतरलं आणि त्या गवतावर राम महाराज त्या ठिकाणी बसले आणि त्या समुद्राची प्रार्थना त्या ठिकाणी करू लागले प्रार्थना करत असताना महाराज राम अशी अवस्था रामाची झाली की अन्योन्य भावनेनं मन काय आणि चित्त एकाग्र झाले षडविकार बाजूला काढले मुळात रामाच्या अंगामध्ये षडविकार होते महाराज म्हणून रामाने कुशास्त्र हाताळलं आणि त्या कुशास्त्रावर नाम बसवून पुढे काय करू लागले महाराज त्या ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्र कुशास्त्र अंतरलेला हात जोडले आणि त्या समुद्राला राम काय करू लागले ऐका ऐसे बोलून या रघुनंदन दबासनी करी शयन देवी पुरीले हतोषण दैनपान ग्रहोत्री महाराज कुशास्त्र अंतरले त्या कुशास्त्रावर रामाचा जगदीप महाराज जगाचा स्वामी बघा कसलं नाटक आहे महाराज राम हा भगवंत आहे पण रामाचं रूप घेऊन त्या ठिकाणी मानवाचं रूप घेऊन नाट्यविडंबन करते महाराज नाटकाचं पात्र करते आणि त्या ठिकाणी हात जोडून राम त्या समुद्राला काय बोलू लागले या परिस श्री रघुनाथ साधवया निज कार्यार्थ ही रात्र सिद्धी शरणागत दिसे निधिस्थान सावधे महाराज आपल्यामध्ये वानर त्या ठिकाणी बसले नळाला जामवंत अंगाला हनुमंत रामाच्या पाठीवर बसले होते समुद्राच्या लाटा त्या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या राम कुशास्त्र घालून हात करून बसले किती वेळ तास 2 तास नाही महाराज 1 दिवस नाही 2 दिवस नाही 3 दिवस त्या समुद्राची प्रार्थना करू लागले हे समुद्रा हे सागरा या ठिकाणी तुला शरण आले सागरा माझी बायको त्या रावणाला लंकेच्या ठिकाणी घेऊन ठेवलेला आहे आणि त्या रावणाचा घात करण्यासाठी या समुद्रामधून मला वाट पाहिजे आहे सागरा मला वाट दे तुला शरण आले सागरा अशा प्रकारे राम त्या सागराला 3 दिवस शिकवणी करू लागले सागर प्रसन्न व्हावा का होईना पुढे काय घडलाय का जागृती स्वप्नी सुप्रती अरे! हरी यातली श्री राममूर्ती तोही शरण सिद्धी शरणार्थ दिसे प्रति सुरनरा महाराज 3 दिवस आमचे राम महाराज तोंडामध्ये पाणी नाही तोंडामध्ये बळ नाही महाराज 3 दिवस त्या कुशास्त्रावर बसून हे सागरा प्राण कर महाराज ज्यावेळेस महाराज आमचे असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांनी धरले महाराज आणि त्या ठिकाणी रोज शिक्षा करत असताना त्या डोकीतून घेत असताना महाराज आमच्या त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं की महाराज या ठिकाणी दहशत आलेली आहे आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांना त्या डब्यामध्ये सोडलं आमचे असणारे सावरकर त्या संघाच्या डब्यामधून खाली सुटका केला आणि समुद्रामध्ये
पाण्यामध्ये भेद निघाले नाव इकडं पुढे गेली आणि आमचे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर हे पाठीमागे गेले महाराज. त्या इंग्रज अधिकाऱ्याला वाटलं आम्ही कसं त्या डब्यातून बाहेर येणार, लाथ मारली आणि दरवाजा त्या ठिकाणी पाडला महाराज, तर तिथं सावरकर नाही. मग बघतोय तर सावरकर इकडे पोहोच चालले महाराज, पुन्हा मारला इकडे लागले. त्यावेळी पोहोच आमच्या सावरकरांनी शब्द काढला, सागरा प्राण तरंगला. आपण त्या समुद्राचे काळ लांब होत महाराज. विनायक दामोदर सावरकर दमले आणि त्या सागराला विनंती केली, सागरा प्राण तरंगला. असे स्वातंत्र्य सावरकर आपल्याला मिळते. समुद्र तरळलेले एक आपले हनुमान आणि आपल्या मानव जन्मामध्ये स्वातंत्र्य सावरकरांना ज्या इंग्रजाला फसवले, इंग्रजाला हार करून सोडले ते सावरकर. आणि सावरकरांचे शब्द, सावरकरांच्या रामाचे शब्द पाळले होते. राम म्हणू लागले, सागरा प्राण तळमळला. 3 दिवस झाले सागरा मी पडलेलो आहे त्या ठिकाणी, मला प्रसन्न होय सागरा. राम त्या ठिकाणी बोलू लागले, हे असणाऱ्या समुद्रा सागरा 3 दिवस झाले या ठिकाणी असा पडलेला आहे. सागरा थोडं लक्षात घे, तुझ्या कुळातलाच मी आहे. राम निर्मल सागर का ऐकेना, सागरा घमेंड चढली महाराज. गर्व चढला सागराला आणि सागर काय तुला ऐका. अनुलक्ष्मी श्री रघुनाथ हनुमान निजगुणी सांगत, निद्रा करिता तेथे व्यर्थ पुरुषार्थ दिसत पाहे. महाराज रामाने 3 दिवस त्या ठिकाणी पुरुषार्थ थांबवून त्या ठिकाणी उपोषण केलं. सागराला विनंती केली, सागर का ऐकेना. आमच्या रामाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये राम काय म्हणू लागले ऐका. सवय बोलती वानर गाण, श्रीराम भाता दुर्घर बाण. तरी का निघाला शरण, गाडेपण धरोणी. महाराज लक्ष्मण त्या ठिकाणी आला. लक्ष्मण म्हणू लागला, दादा आपल्याला धनुष्य बाण असताना, आपण सर्वश्रेष्ठ असताना दादा असो कुशीला बसून जमेल का. ते सागराला गर्व चढलेला आहे, समुद्राला गर्व चढलेला आहे दादा. असं या ठिकाणी आपण कुशीला बसल्यानंतर मर्दाला समुद्र अरे बाण का आणि दाच्या समुद्राला बाण सोडो आणि समुद्राला जाळून टाक. लक्ष्मणाला राग आला आणि लक्ष्मण त्या ठिकाणी बोलू लागले, हनुमान म्हणे मी निज सेवका, समुद्र तरणे काहीशी अटक. उच्चाग्रय संग्रम कटक, एक एक उतरेन. महाराज त्या ठिकाणी हनुमंत रामाला बोलू लागले, रामा असं येण्यासारखं 3 दिवस तू बसला. 3 दिवस नवा 30 दिवस होईल. सागराच्या मनात आलं तर ठीक, नाही तर काय उपयोग आहे रामा. ते समजा सो आताच्या आता तुला आणि लक्ष्मणाला माझ्या खांद्यावर घेतो. आता तुम्ही वाढवायच्या शब्दाला गुणावतो आणि घराघराला एका चेकोमध्ये नक्की घेऊन जातो. का बसला नव्हता हनुमंतराय रामाला बोलू लागले, अंतर्यामी श्री रघुनाथ, जाऊन या हनुमंताचे महगत. सवय उठिली सावचित्त, निज पुरुषार्थ दावाया. महाराज आमच्या हनुमंताला राग आला, कारण भरशाने हनुमंत माझ्या होती. हनुमंताला राग आला, हनुमंत काय बोलायला का. 3 दिवस लोटिल्या पाठी, सवय समुद्र न येती भेटी. श्रीराम कोपला जगदेटी, रक्तवृंद दृष्टी वृत्तांत. महाराज त्या ठिकाणी हनुमंताला राग आला आणि आमच्या रामाला राग आला. आमचे राम लाल रुंद केले महाराज. ज्याप्रमाणे काळ प्रतांत खोळतो त्याप्रमाणे आमचे राम खोळले आहे. 3 दिवसाच्या ठिकाणी बसलोय, 3 दिवस लोकांना उपोषण ठेवला. एवढं करून या सागराला माझी किंमत वाढली
सागरा मी आता काय करतो आहे रामाला राग आलेला आहे आणि रागाच्या भरामध्ये राम काय म्हणू लागलाय का याचा वाढवूनिया सन्मान करुनिया आद्य पादी पूजन वाह. अन्य भावे रिगता शरण न येचे आपण भेटीसी करोनी अर्धपाध्यायी पूजना आमच्या रामाने महाराजांच्या समुद्राची शिवोपचार पूजा केली होती शॉर्टकट नव्हा पूर्ण अशा प्रकारची पूजा आमच्या रामाने केली होती अनेक फळमुळं त्या ठिकाणी ठेवले होते 3 दिवस उपोषण केले पण सागर काय समुद्राला कळाला नाही याचे सर्वांगी गर्व मोठा आयुष्य भवती अवघा ताठा हा. दासी विलक्षणा सुगाटा लागिन वाटा निधनाचे राम म्हणू लागले अरे समुद्र सागरा तुला वाटला लावल्याशिवाय हा राम नाही शरणागताला मरण नाही आणि काटेबाज माणसाला अक्कल भेटल्याशिवाय राहणार नाही हे परमेश्वराचा आधी कर्तव्य आहे राम त्या समुद्राला बोलू लागले शरण निघालया पुरस्कारती कीर्ती ती होई अपकीर्ती हा. शरण निघावे शक्ती ते केलिया शक्ती लाभ कैसा शरणागताला मरण नाही शरणावरी राम असणाऱ्या समुद्रा काल त्या विभीषणाला मी या ठिकाणी शरणागताला मी आधार दिला आणि तुम्हाला आधार द्यायचं सोडून 3 दिवस झालं मुक्या प्राण्यासारखं बसलाय पण तुला अक्कल घडवल्याशिवाय राहणार नाही शरण निघायाच्या पाठी वाढवया होय उपराटी तेथी कायसी अशा गोष्टी अपयशी वाक्य कुठी जगवदे बालिकांनो इकडे लक्ष द्या आमच्या गावातील सद्भक्त रामभक्त लक्ष्मण बळीमुळे महाराज 3 दिवस झाला 3रा दिवसाचे लक्ष्मण बळीमुळे काय डोक्यात आलं कुमार ठोक महाराज किंवा आमचे रामचंद्राला प्रसन्न झाले असते किंवा आमच्या हनुमंतरायाला प्रसन्न झाले असते बघा लक्ष्मण बळीमुळे याने 3रा दिवस आहे आणि भारताच्या रामकार्याला लक्ष्मण बळीमुळे या सद्भक्तांना रामभक्तांना 101 रुपये त्या ठिकाणी दिले आमच्या प्रभू रामचंद्राच्या हनुमंताच्या खंडसावली लक्ष्मण बळीमुळे यांच्या संसाराला प्रार्थना करो 101 रुपये रामकार्याला अर्पण शरण निघताच्या पाठी वाढीव होय उपराटी हा. तेथे कायसी अपयश वाक्य कुठी शरण गेली या पाठी अरे समुद्रातला शरण आलो तुला या ठिकाणी मला तू मरणातून बाहेर या समुद्रातून बाहेर काढावा लागणार आहे व तू या ठिकाणी माझा विचारच करणार झालायस समुद्रा आता थांबून रामाला गावायला आहे शरण निघताच्या बळवंती मूळ फळे यश कृती हा. याची कैसी विजय प्राप्ती अवघे म्हणती आवश्यक या जगामध्ये असं आहे मला उपोषणाला बसलो महात्मा गांधी स्वातंत्र्याकरता 1000 वेळा उपोषणाला बसले त्याची किंमत तुम्हाला वाटली नाही राम म्हणू लागले समुद्र या असणाऱ्या जागेवर 3 दिवस उपोषणाला बसलो माझ्यासारखा राम उपोषणाला बसला असताना तुला माझी किंमत वाटली का राम त्या ठिकाणी बोलू लागले समुद्र सवय भक्त आपण यासी मी भक्त रिपलो शरण हा. भगतेनी गर्व धरिला संपूर्ण केले अपेक्षण पै माझे अरे सागरा या ठिकाणी महान अशा प्रकारचा राम असताना माझी किंमत तुला कळाली नाही मग मी भक्त आणि तू अभक्त अशा प्रकारे काम केलास तुला गर्व चढलेला आहे समुद्रा सागरा लक्षात ठेव राम त्या समुद्राला बोलू लागले मृदपणे नाही यश कृती मृदपणे नाही लाभ प्राप्ती अरे, 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 अरे. मृदपणे नाही विजय प्राप्ती जाण निश्चित सुमित्रा मृदूपणी नाही विजयी प्रती मृदू म्हणजे मौन मृदू म्हणजे गरीब मृदू म्हणजे मेनानी आता मेन नाही पहिलं कुंकुली होत्या आमच्या मावळ्या आमच्या माता पहिलं कुंकुली होत्या मेन प्रत्येकाच्या घरामध्ये होता आता मेन नाही मैत्रीच्या टायमाला मेन नाही कपडा अशी अवस्था झाली मेनावधी मृदू
शांतीचा मार्ग जर अवलंबून महाराज या जगामध्ये लय अण्णा हजारे आपण कितीदा औषध केले म्हातारा औषध बरे आमचे महात्मा गांधी किती औषध बसू लागले आमचे असणारे महात्मा गांधी या जगामध्ये महाराज शांती दूत म्हणून या ठिकाणी अवघ्या जगामध्ये नाव करावे आमचे राम महाराज शांतमय पृथ्वीला या ठिकाणी उपोषणाला बसले पण समुद्राला रामाची किंमत कळेना अरण्याचे राजे दंडती अदम्याचे राजे दमती ते राजे जैसी शांती तेची अल्पकीर्ती चमत्कार केल्याशिवाय नमस्कार समुद्रा माणूस करत रे समुद्रा मी चमत्कार दाखविला म्हणून असं बोलला आहे मी गरीबासारखं उपोषणाला बसला आणि तो माझे थट्टा चालवला आहे राम समुद्राला बोलावले समुद्राचा गर्व पूर्ण तो नाशिस न लागता क्षण दे माझे धनुष्यबाण अति दारुण सर्पप्राय लक्ष्मणाचे धनुष्य रामाला राग महाराज आणि लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मण आमच्या धनुष्य याला मला हात दाखवतो रामाला हातार होतो हातार असून रामाने त्या हत्याराचा वापर केला नाही पण ज्यावेळेस रामाला राग आला धनुष्य त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे आणि रामाचा काढलेला आहे का सर्प लागल्या उत्तरे
रामाचा बाण सुटला रे सुटला सर्व जगाला लागले सर्व जीव मात्र धरून बसले. काय करावं रे देवा अशा प्रकारे देव धरून लागले. रामाने धनुष्याला अग्निअस्त्राचा बाण मारला कानाने उडी मारला. कानाने उडल्यावर महाराज जशी जशी कानाने उडी तसा थार 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 त्यांनी हात उडवले. एवढेच नव्हे महाराज आकाशातील नक्षत्र चांदण्या आकाशातल्या चांदण्या तटात पडू लागल्या. कसला हल्ला असेल महाराज भूकंप घेतला का 1993 चा भूकंप महाराज केला तसं रामाच्या बाणाची कानाने उडी महाराज आणि तिकडं बघावं तिकडं ही पृथ्वी डळमळून आलेली आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव घाबरले महाराज. ब्रह्मा विष्णू महेश याला वाटला का रामाचा बाण सुटला रे सुटला अग्निअस्त्राचा बाण सुटला तिन्ही काळ जाळून भस्म करे. काय करावे देवा देव लोकांना चिंता लागली. आता काय करावं राम रागावलेले आहेत. रामाचा बाण सुटला रे सुटला तर हे जगत काढल्याचे कारण अशा प्रकारे चिंता वाढलेली आहे. लक्ष्मणा आता बाण मारतो आणि बाण मारून सागर पुन्हा पडतो. अग्निअस्त्राचा जाळाचा बाण मारल्यावर पाण्याला अग्नी झाला आणि पूर्ण समुद्र कोरडा पडल्यावर लक्ष्मणा आणि वाढणार सैन्य सर्व असणाऱ्या राजासुरी गडद जमवत पायी चालत जाऊ लंकेला रावणाला मारू आणि सीतेला सोडून करू. श्रीराम दिसे काळा समान महाराज धनुष्याची कानाने उडल्याबरोबर रामाला राग आलेला आहे. रामाच्या डोळ्यातून ज्वाळा तयार झाल्या. लाल रंग आहे. रामाने विराट रूप धारण केलं. धनुष्याला बाण लावलेला आहे. आता सोडणार तिच्यामध्ये काय घडलं आहे का महाराजच्या ठिकाणी सर्व जनता त्या ठिकाणी बोलावली. रामाचा बाण सुटला सर्व जगत जाणार समुद्र जाणार. आता काय करावं या जगामध्ये सर्व जिकडं बघावं तिकडं अशा प्रकारची अवस्था झाली की असणाऱ्या जगताच्या ठिकाणी सर्व जग जळून गेल्यानंतर काय अवस्था होईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी जगात गुण लागलं. आता रामाचा बाण सुटणार तितक्यामध्ये या जगाला जाळ लागणार. समुद्राला बी मारा. समुद्र बघितला समुद्र बी घाबरला होता आणि समुद्राला रामाचा बाण बघितला. काळ प्रधान खवळल्यासारखं राम खवळलेला आहे. मग समुद्रानं काय केलं महाराज बायकोला म्हणला अगं लवकर उठ. कारण त्या रामाला जर बाण मारला आपल्या लेकरा बाळाला खतम करून टाकेल. समुद्राच्या बायको नाही केली महाराज. समुद्राची असणारी बायको आणि समुद्राची लेकरं बाळ महाराज घेऊन समुद्राचा काय करू लागलेला आहे का महाराज रूप धरी साकार आमच्या नामाचं राग त्या ठिकाणी अनावर झाला. समुद्रानं बघितलं आणि साकार रूप घेतलं महाराज. अथांग लाटा त्या ठिकाणी लागल्या होत्या आणि त्या लाटामध्ये
केला आणि आपल्या बायका मुलासहित समुद्र सागर काय लागलेला आहे. द्वादश नामांकित टिळे अशा प्रकारे असणारा आणि कंठी अशा प्रकारचे मेखळे कंठामध्ये अशा प्रकारची आमची तुळशीची माळ आणि असणाऱ्या कपाळावर 12 अशा प्रकारचे टिळे लावलेला समुद्र त्या असणाऱ्या पाण्यामधून बाहेर आला महाराज. आमच्या रामाने बघितलं, अरे बाप रे म्हणजे रामाने हत्यार चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार नाही महाराज. बाण लावला तितक्यामध्ये महाराज समुद्र वटणीवर आला आणि समुद्र आपल्या बायका मुलासहित रामाकडे येऊन त्या ठिकाणी काय करू लागलेला आहे. स्त्रियापुत्र समेत समुद्र पाय वाटे येत ते देखून या श्री रघुनाथ स्वयं झाले. महाराज समुद्र आपल्या असणाऱ्या बायका लेकरांना घेतलेला लांबून चालून आलाय. रामा 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 थांबा, बाण मारू नका गड्या रामा. तुम्ही जर बाण मारलो हे असणारे माझे लेकर बाळ बायका या ठिकाणी काय यांचे हाल काय होते रामा, म्हणून तुम्हाला मी शरण आलोय. मग समुद्र रामाला म्हणू लागला, पूर्वी ब्राह्मणाने केले निर्माण या रागी सिंधू शुद्ध ब्राह्मण सागरी पुढे केले खनन सागर अभिधन. मुळात हा असणारा सागर या सागराचा असणारा निर्मिती ब्राह्मणापासून झाली आहे. हा असणारा सागर हा समुद्र ब्राह्मणाची वंशावळी आहे आणि त्या ब्राह्मणाची असणारी वंशावळी हा सागर आहे. मग ब्राह्मणाला नाम मारते का महाराज, तो असणारा समुद्र म्हणून रे रामा मी ब्राह्मण जातीचा आहे रे रामा. माझा जर घात केलास तर या जगामध्ये ब्राह्मण मारलेलं पात्र तुझ्या मस्तकी पडवे असं म्हणल्यावर राम घाबरले महाराज. आणि पुढे काय म्हणलाय का, ऐसा ब्राह्मण देखून या ते फळे तो रघुनाथ न करिता शरण संपात विधघात चुकवावया. आणि असं म्हणल्या मला समुद्राला म्हणल्या रामाने आपला राग आवरला. बाण धनुष्य त्या ठिकाणी आकळलं महाराज आणि समुद्र रामाला काय म्हणू लागलेला आहे. बाहेर आली या ब्राह्मण मग समुद्री सोडून बाण श्रीरामे विचारून या जाण उडी काढून या राहिला. महाराज रामाने त्या ठिकाणी त्या ब्रह्माला समुद्राला बघितलं, शरण बायका लेकराचे चरण आलेलं आहे. रामाने आपला बाण त्या ठिकाणी आवरला आणि पुढे काय म्हणलेला आहे. मग ब्राह्मण मुदका अवतात शरण शरण म्हणे श्री रघुनाथ शरण तत्वता. आपल्या बायका लेकराला घेऊन महाराज तो समुद्र सागर महाराज हात जोडलेला आहे. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. अशा प्रकारचा जो अभंग आहे त्या अभंगाप्रमाणे आमचा असणारा समुद्र रामाला म्हणू लागलेला आहे. रामा रामा मी तुला शरण आलेलो आहे रे, मला माफ कर. सागर रामाला बोलू लागलेला आहे. कोणी अपमानिले निजगारा धनकृती हरिला दारा ते सांगे गा तुझ रघुवीरा तुझे कैवारा मी करीन. हे असणाऱ्या राघवा तुझी काय अडचण आहे, तुला जी काय संकट आलेलं आहे राघवाने सांगतो रे, पण मला मारू नको, थोडं माझ्यावर दया कर. अशा प्रकारे त्या ठिकाणी सागर तो असणारा समुद्र रामाला विनवणी करू लागलेला आहे. आधी साधीन निजद कार्यात मग सोडविन दासीता नित्य त्रिसत्य सत्य ती रघुनाथा सांगे मी आता काय करू. हे असणाऱ्या राघवा तुला मी आता शरण आलेलो आहे. मग या ठिकाणी शरणागताला मारणं हे चुकीचं आहे रामा. हे म्हणून आता कोण समुद्र आणि समुद्र रामाला शरण येऊन विनवणी करू लागलेला आहे. मज श्रीरामा आलिया शरण तुझ कल्पवते नाही मरण श्रीराम वंदुनिया द्विजीचे चरण तुझे आपण काय करू. महाराज अशा प्रकारे महाराज समुद्र रामाला शरण आल्यानंतर रामाने सांगितलं, हे असणाऱ्या सागरा शरणागताला मरण नाही आणि या ठिकाणी निश्चित या ठिकाणी या जगताच्या ठिकाणी तू मला शरण आला आणि तू शरण आल्यामुळं तुला माफ रामाने म्हणला. आणि पुढे काय म्हणलेलं आहे. बीज म्हणे श्री रघुनाथा मी समुद्र शरण आलो आता सोडून या शरण संपता माझे भ्राता का करसी. हे राघवा
विनाकारण माझ्या अंगावर बाण मारून माझा घात करून तुला काय मिळणार आहे राघवा? मी तुझ्या वंशामधला रे राघवा. अशा प्रकारे तो सागर रामाला बोलू लागलेला आहे. आता पुढे आमचे राम त्या सागराला कसं माफ करतील आणि तो असणारा सागर रामाला काय द्या सांगणार आहे की रसाळ लोकथा आपले पुढील प्रवचन अरुण दळवे हे या ठिकाणी करते. सगळे ताकदवान होते, सगळे पराक्रमी होते.
सावधान अवधानामध्ये ऐक म्हणला, मी सांगतो तुला, ते गुह्य सांगतो म्हणला. अरे मला आता तुला पुरुषार्थ बघितलं मी, तू मला मारतोच्या भीतीने मी आलो आणि तेही काम नाही, आणि तुला मी आपल्या या वंशाचं गुह्य सांगतो म्हणला. आणि ऐक बोलतो आहे, बघा आमच्या प्रभू रामचंद्राचं चरणस्पर्श त्या समुद्राने केलं व आपल्या वंदनीमध्ये रत्न घेतली, आणि हनुमंताच्या मध्ये ते वानराचं कोटी सैन्य बघितलं, आणि ते रत्न आपल्या हनुमंतरायाच्या मध्ये आमच्या प्रभू रामचंद्राच्या पायावर ठेवलं, आणि सागरानं आमच्या हनुमंतरायाचं, आमच्या प्रभू रामचंद्राचं चरणस्पर्श केलेला आहे. बघा मला सारखं सारखं आमच्या प्रभू रामचंद्राचा चरणस्पर्श करायला, लोटांगण यायला, आणि तो म्हणतो आहे, हे प्रभू रामचंद्र मी जाणतो म्हणला, तुमचा अवतार पुरुष तुम्ही आहात म्हणला, पण तुम्ही कार्य चुकीचं केलं बोलतोय. काय सांगतो ऐका, ते उपराटे तुला केले. अरे ती कीर्ती होती ना सूर्यवंशाची, ती कीर्ती तू उपराटी केलास म्हणला. अरे त्या कीर्तीला तू लाजवेल असं काम केलास म्हणला. काय केलास ऐक बोलतो आहे, अरे त्या हरिजन राजानं चांगली कीर्ती करून नाव लौकिक केला म्हणला. तो शिवा राजा होता ना, स्वतःचं मांस कापून त्यांनी त्यामध्ये भक्ताला दिलं, आणि आपली नगरी आपल्या वैकुंठाला नेली. असे एक मोठमोठे राजे होऊन गेले बोलला, आणि तू काय केलास ऐक बोलतो आहे, अरे त्या ब्रह्माना ऋषीनं त्या मुलाला म्हणला एकादशीचं व्रत केलं, आणि त्या एकादशीच्या व्रताच्या ताकदीवर त्यानं नगरी अख्खी वैकुंठाला नेली, आणि या जगाला असं म्हणजे असं चांगलं कार्य करून दाखवलं, आणि आपला सदा बहुबल असा म्हणजे कार्यार्थ साधला, आणि जगामध्ये कसं लक्षणीय असं चांगलं काम त्या राजाने केलं असं. आणि तू काय केलास ऐक बोलतो आहे, मी सागर जो आहे ना, मी समुद्र जो आहे, तुझ्या कुळामध्ये माझा जन्म झाला बोलला, आणि तो कसा झाला होता, आणि त्याच्या सूर्यवंशामध्ये माझी कशी कीर्ती केली ऐक बोलतो आहे, सगर नावाचा राजा होता म्हणला, आणि सगरापासून या सागराची निर्मिती झाली, आणि तो राजा होता म्हणला, त्या राजापासून ते सागर निर्माण झाला. आणि तो कसा झाला ऐक बोलतो आहे, त्या कपिल मुनी त्या सगळ्यांना शाप दिला, 60,000 कोटी असे
असतं, तोंडाचं असतं हे खूप भयानक असतं बोलले जातं महाराज. आणि त्या तोंडाच्या अस्त्रानं, त्या शापानं अख्ख्या मध्ये त्या कपिलाचा त्रास झाला. आणि तो शाप काय आहे ते बोलतो आहे, शापाला कोणी मारू शकत नाही असं आमचे नाथ महाराज सांगत आहेत. सगळे त्या झाडामध्ये अडकले आणि सगळे एकमेकांच्या समोर जळत होते. आमचे नाथ महाराज सांगत आहेत, अरे त्या मुनीश्वरला दया आली, ते सगळे जळून खाक होत होते. त्या मुनीश्वरला दया आली, त्यांनी कपिलापाशी जाऊन बसला आणि कपिलेश्वरला काय म्हणला, अरे म्हणला ते सगळं जळून खाक होत आहे आणि त्याच्यावर काहीतरी दया दाखवतो, काहीतरी उत्साह देतो असं त्या कपिलेश्वराने विनंती केल्यामुळं, त्या मुनीश्वराने विनंती केल्यामुळं कपिलाने काय उत्साह दिला आहे ते सांगत आहेत. स्वर्गातून गंगेला या ठिकाणी आणण्याचं काम तो भगीरथ करल आणि मग ह्या सगळ्याला त्या गंगा नदीपासून त्यांचा बचाव होईल. ते जळलेले सगळे भगीरथ आहे ना, तो त्रास होतो जळण्याचा, की गंगा नदीत आल्यापासून आल्यानंतर त्यांना उत्साह भेटल आणि यांना जीवदान भेटल असं त्या मुनीश्वराला, त्या कपिलेश्वराला सांगितलेलं आहे. भगीरथ जन्माला त्या सूर्यवंशामध्ये आणि त्यांनी प्रयत्न करून त्या स्वर्गामधून गंगा आणली आणि आपल्या पूर्वजाचं कल्याण केलं, पूर्वजाला वाचवलं आणि ते सगळे भगीरथ त्याच्यामुळे वाचले असं आमचा हा कोण सांगतोय, समुद्र सांगतोय. कुणाला सांगतोय? प्रभू रामचंद्राला सांगतोय. का सांगतोय? कारण आपल्या वंशाचं वर्णन करतोय. अरे ह्या वंशामध्ये जन्मला असतो म्हणला, तेवढे महारथी एवढे थोर माणसं ह्या वंशात जन्माला आले आणि तू काय केला असं आमच्या प्रभू रामचंद्राला हा समुद्र प्रश्न विचारतो आहे. अरे अशा वंशामध्ये तुझा जन्म झाला, रघुपती नावानं तुझा जन्म झाला, अवतार पुरुष म्हणून दशरथाच्या कौशल्या मातेच्या पोटी जन्मलास, पण तू अपकीर्ती केलास. काय अपकीर्ती केलास असं हा समुद्र सांगतो आहे. लोकांनी अपकीर्ती, अरे तुम्ही दोघं
कळी काळाचा भय तुमच्या भावासमोर तुमच्या भावासमोर येत नाही म्हणला. धनुर्धारी असं तुम्ही राम लक्ष्मण होता, ज्याचा जन्म वंशामध्ये झाला सूर्यवंशामध्ये. तुम्ही दोघं असताना तुमच्या दोघा देखत तुमची बायको पळवली म्हणला. अरे तुझी बायको त्या रावणाने पळवली म्हणला. तुझा काय पुरुषार्थ आहे म्हणला. अरे तू का काय बसलास म्हणला, आणि तुझ्या बायकोला कसं पळवून लावून दिलास म्हणला. अरे तू अपकीर्ती केलास या जगामध्ये, निंदनीय असं कार्य तुझं झालं असं आमचा समुद्र प्रभू रामचंद्रांना सांगतो आहे. तुझा पुरुषार्थ त्यावेळेस कमी पडला, लक्ष्मणाचा पुरुषार्थ कमी पडला. तुम्ही दोघं असताना तुम्ही बाई म्हणजे तुमची बायको कशी पळवली की अपकीर्ती तू केलास, सूर्यवंशाला मारण्याचं काम तू झालं नाही तुझं, असा आमचा समुद्र रागाने बोलतोय आमच्या प्रभू रामचंद्राला. दुःखाभिमुख मी झालो. बघा समुद्र बोलतोय प्रभू रामचंद्राला, अरे मला दुःख झालं म्हणला, मला वाईट वाटलं म्हणला. कशाचं वाईट वाटलं म्हणतोय, अरे तू सीता सीता म्हणून रडतोस म्हणला, सीता 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 म्हणून झाडाला रडतोस म्हणला. अरे सूर्यवंशाला सोबत नाही म्हणला, सूर्यवंशाच्या राजाला सूर्यवंशाच्या पूर्वजाला जमत नाही म्हणला. तुझं हे कृत्य बघून मला दुःख वाटलं, मी व्यथित झालो, म्हणून मला तुझा राग आला, असा आमचा समुद्र प्रभू रामचंद्राला बोलतो आहे. त्याच्यामुळे मला तुला राग आला, त्याच्यामुळे तुझ्या समोर आलो नाही. हे सत्य आहे प्रभू रामचंद्र, आणि मी सत्य सांगतो असं ऐक बोलतो आहे. तुझे दर्शन नाही घेतली. बघा आमचा प्रभू रामचंद्र सांगतोय, अरे प्रभू रामचंद्र तो शक्तिवान असतो, तो ताकदवान असतो. त्या माणसानं दुबळ्या माणसाला सगळं कधी जायचं नसतं म्हणला. अरे तू ताकदवान आहेस, तू प्रतिभावान आहेस, तू म्हणजे जगाचा देव आहेस, जगाचा मालक आहेस, परमात्मा आहेस तू, आणि तुला हे सोबत नाही म्हणला. काय सोबत नाही, माझ्या समोर शरणागती सोबत नाही म्हणला. मला शरणागतीसाठी तू झोपणं 3 दिवस उपवास करणं तुला पटलं नाही म्हणला. आणि ताकदवान माणसानं अशक्त माणसासोबत कधी शरण जायचं नाही, असे आमचे नाथ मला सांगत आहेत. कशाला सज्ज केलास, आपल्या पूर्वजाला मारण्यासाठी सज्ज केलास. अग्निबाण हातात धरलास म्हणला, आणि त्यावेळेस काय करायला म्हणला, सीतेला तुझ्या बायकोला ज्या रामाला पळवून नेलं त्यावेळेस बाण हातात धरला नाहीस, त्यावेळेस का रामाला मारला नाहीस, आणि आज मला मारला तयार झाला बोलला, माझ्या आपल्या पूर्वजाला मारला तयार झाला बोला, आणि मला पटलं नाही म्हणून तुला भेटायला आलो नाही बोलतो आहे. स्वेद संपूर्ण चालला. अरे आमच्या प्रभू रामचंद्राला घाम आला, आमच्या प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्यबाण आपोआप गळून पडलं. बघा
बघा म्हणजे त्या सागरानं परत नतमस्तक धरलं आमच्या प्रभू रामचंद्राचं आणि प्रभू रामचंद्र काय म्हणतोय हे प्रभू रामचंद्र मी रागात बोललो म्हणला मला जरा आपल्या वंशजाचं कुठतर कमीपणा वाटत होता म्हणून मी बोललो म्हणला मला राग धरलो म्हणला तू आणि मला तुला शरण आलोय आणि तुझे चरण स्पर्श करतो आणि तुझ्या कार्याला मदत करतो बोलतो आहे समुद्राला पार करणं हे काम काय आव्हान नाही म्हणला आणि मी समुद्राला म्हणला मी तुम्हाला मदत करतो आहे आणि हे कार्य काय आव्हान नाही ते कार्य कसं करायचं आणि समुद्रामधून आठला कदम बांधायला कसं न्यायचं जनतेला मी सांगतो आहे का बोलतो आहे कशी मदत केली आणि कुठं मदत केली ऐका बोलतो आहे अरे ज्यावेळेस त्या तारकासुराचं आणि देवाचं युद्ध लागलं तारकासुराचं आणि इंद्राचं युद्ध लागलं त्यावेळेस मला दशरथाला इंद्राने बोलवलं होतं आणि दशरथाला मदत करण्यासाठी म्हणजे इंद्राला मदत करण्यासाठी दशरथ राजा स्वर्गामध्ये गेला होता आणि त्यावेळेस काय केलं माहिती आहे त्या दशरथ राजाने मला सोबत नेलं होतं सागर म्हणून समुद्र म्हणून मला सोबत नेलं होतं आणि आम्ही दोघांनी त्यावेळेस इंद्राला मदत केली कशी मदत केली ऐक बोलतो आहे दशरथ राजाने मला निवृत्त केलं कशापासून निवृत्त केलं ते दानव होते ना ते राक्षस होते ते राक्षस मला मारण्याचा प्रयत्न करत होते मला मारण्यासाठी सगळे बाहेरून धावून त्यावेळेस मला तुझ्या वडिलांना तुझ्या पित्याने मदत केली त्या राक्षसाला तुझ्या वडिलांना मारला आणि त्यामध्ये मला निर्मुक्त केलं असा आमचा सागर आमच्या प्रभू रामचंद्राला सांगतो आहे नमस्कार केला त्याला म्हणजे सांगितलं अरे दशरथ राजा तुझ्यामुळे मी आज त्या राक्षसाचा वध केला राक्षसाला हरवलं आणि देव कार्याला तुझी मदत झाली म्हणून आमच्या दोघांची पूजा केली त्या इंद्रानं देव लोकांनी आमची पूजा केली आमचं असं कार्यक्रम बघून सगळे देव लोक प्रसन्न झाले होते असा आमचा सागर हा समुद्र आमच्या प्रभू रामचंद्राला सांगतो आहे देवाच्या राजाने इंद्राला गौरवलं आणि देवानं काय केलं माहिती इंद्राला दशरथाला काय केलं अग्निपरीक्षा शब्द म्हणला अरे त्याच्या मुकुटमणी काढला त्याच्या डोक्यावरचा मुकुट बोलतो ना त्या मुकुटमणीमधला एक मणी काढला इंद्राने काढला आणि तो मणी आमच्या दशरथ राजाला दिला तो इंद्रदेवाचा मणी मुकुटमणी दशरथाला दान दिला दशरथाला अर्पण केलं आणि आमच्या दोघांची पूजा केली पूजा करून आमचा गौरव केला असा समुद्र बोलतो आहे
इंद्राने दिला होता. आणि तो दशरथ राजाने काय केला म्हणे म्हणला, ज्यावेळेस सीतेचं लग्न झालं आमच्या प्रभू रामचंद्रासोबत, तुझ्यासोबत लग्न सीता मातेत झालं, त्यावेळेस तो दशरथ राजानं सीतेच्या सासऱ्यानं तो मणी सीता मातेला दिला. आणि तो सीता मातेनं तो मणी घेऊन आपल्या लंकामध्ये आली होती. आणि ज्यावेळेस आमचा हनुमंतराय सीतासाठी गेला होता, त्यावेळेस तोच मणी तो इंद्राने दशरथाला दिला होता, तोच मणी तो दशरथाने सीता मातेला दिला होता, तोच मणी ह्या सीता मातेला आमच्या हनुमंतरायाला दिला. आणि आपली खून दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्राला तो मणी परत दिला. आणि तो मणी आणल्यामुळं सीतासाठी खोटी नाही म्हणला, अरे तोच मणी मी बघितलाय म्हणला, आणि तोच मणी आम्हाला इंद्राने दिला होता. अशी आमची ही ओळख, ही आपल्या वंशाची ओळख, हा सागर आपल्या प्रभू रामचंद्राला सांगतो आहे. एवढा उपकार तुझ्या वडिलांचा माझ्यावर आहे म्हणला, पण मी हे उपकाराची परोपकार कधी करू शकलो नाही म्हणला, मला मदत करणं झालं नाही म्हणला. अरे माझ्यावर तुमच्या एवढा वंशाचा उपकार आहे म्हणला, मी त्याच्या कधी परतफेड करू शकलो नाही म्हणला, पण आज परत प्रकारची वेळ आली म्हणला. आणि मी तुम्हाला या सेतू बांधण्यासाठी मदत करणार आहे म्हणला. त्या सागरावरून त्या समुद्रावरून लंकेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला मी मदत करतो. आणि तुझ्या वडिलांनी जो उपकार माझ्यावर केला होता, त्या उपकाराची परतफेड मला करायची वेळ आली म्हणला, आणि मी करतो असं आमच्या प्रभू रामचंद्राला सागर सांगतो आहे. सागर श्रीरामा सांगत पहिलं तो विश्वकर्म्याचा सुत, नळला कपी विख्यात बांधिल सेतू समुद्री. अरे म्हणला तो पलीकडे बसला नीळ राजा म्हणला, तो नीळ जो वाढणार आहे म्हणला, बघा सागर सांगतो आमच्या प्रभू रामचंद्राला, हे प्रभू रामचंद्र म्हणला, तो नीळ नावाचा वाढणार जो आहे ना, तो वाढणार हा विश्वकर्म्याचा मुलगा आहे म्हणला. अरे त्याला बापाना सेतू बांधण्याचं नॉलेज दिले म्हणला, सेतू बांधण्याचं त्याला बांधकाम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणला, त्याला त्याची सगळी माहिती आहे म्हणला त्या निळाला. आणि त्या निळाकडून तू काम करून घे म्हणला. तो बसल्या निळाला बोलव म्हणला, त्याच्या हातून आपला सेतू बांधायचा आहे म्हणला. असा आमचा सागर प्रभू रामचंद्राला माहिती सांगतो आहे. त्यासी वरदान सेतू कर्मी हवीच लक्षण, आज्ञा देऊनी आपण सेतू बंधन करावे. आज्ञा आपण देऊन सेतू बंधन करावे. प्रभू रामचंद्र त्या निळाला आज्ञा द्या म्हणला, त्या वानराला आज्ञा करा म्हणला, आणि तुम्ही सांगितल्यावर तो सेतू बांधण्याचं काम करेल म्हणला. त्याला वडिलांना त्याला आज्ञा केली, वडिलांना त्याला शाप दिलेला आहे, तुझ्या हातून सेतू बांधणं होईल म्हणून त्याने सांगितलेलं आहे. आणि ते काम तुम्ही सांगा त्याला, आणि करून या असं बोलतो आहे. रघुनाथा आणि कृपोकारी दशरथा, ऐसे परिपरम सुरदता करीन सायता ते ऐके. अरे म्हणला तुला मी माझ्या दशरथाचा तुझ्या वडिलांचा माझ्याकडे उपकार होता ना, ते उपकाराची परतफेड मी करेन म्हणला, तुला सेतू बांधण्याला मदत करतो असा आमचा सागर आमच्या प्रभू रामचंद्राला बोलतो आहे. सेतू बांधायला सुरुवात करताना तिथं मी कुठल्याही मोठ्या माशाला येऊ देणार नाही म्हणला, मगरीला येऊ देणार नाही म्हणला, एवढंच काय म्हणला, लाकडात येऊ देणार नाही म्हणला, दुसरं पण आहे म्हणला, तिथं व्हायरस येऊ देणार नाही म्हणला. आणि तुमचं सेतू बांधण्याचं काम आहे सरळ हातानं सोप्या पद्धतीने पूर्ण होईल म्हणला. आमची कुठलीही अडचण येणार नाही, आणि कुणी अडचण येऊ देणार नाही. प्रभू रामचंद्र अशी मदत मी तुला करतो असं बोलतो आहे. विद्याचे वरदान नळ करील सेतू बंधन, आणि काहे कठीण सावधान. अरे त्या नीळराजाला आपल्या नीळवाण्याला वरदान होतं आपल्या पित्याचं, त्या विश्वकर्म्याचं वरदान होतं, त्याच्या वरदानानुसार तो सेतू बांधल. अजून एक त्याला बांधण्यासाठी म्हणजे त्याला वरदान मिळालं, ते काय वरदान आहे ते बोलतो आहे. नळांगी वान धर्म सागरी सांडिले शाळी ग्राम, कापोनिया ऋषी सतम शाप परम
सगळे तिथं स्नान संध्या करून आणि सकाळ सकाळी आपले म्हणजे पूर्वजाला पूजा करण्यासाठी देवलोकाची पूजा करण्यासाठी शाळीग्राम समोर बसवते म्हणला आणि नीट तिथे काय करतो ऐक ते नळ कपियवनी ऋषीचे शाळीग्राम करी घेऊन समुद्र माझी ते टाकून ऋषी कपोन शाप अरे या नळ यायचा बोलला आता नळ राजा म्हणजे नळ वानर काय करायचा म्हणला या ऋषी शाळीग्राम द्यायचा आणि समुद्रात फेकायचा त्यांना त्रास द्यायचा असं या नळाला पूर्वी काम केलंय म्हणला आणि त्यावेळेस त्या राक्षसाला म्हणजे त्या आमच्या ऋषीवर्याला ब्राह्मणाला खूप राग आला आणि त्यांनी त्याला काय शाप दिला ऐक बोलतो आहे तुझे निहाती सागरी शिळा न मूर्ती कधी काळा याही शेतू बंधोनी नळा ऐसे आगळा पुरुषा ऐसा आगळा पुरुषार्थ अरे या नळाला खूप त्रास दिला मला ऋषी म्हणला माझ्या ब्राह्मणाला त्रास दिला म्हणला आणि सागराच्या किनाऱ्यावर येऊन ते देवपूजा करत होते शाळीग्राम समोर पूजा करत होते आणि हिने त्रास दिल्यामुळं त्या ऋषीने त्या ब्राह्मणाने काय शाप दिला अरे नळा म्हणला तुला आम्ही शाप देतो म्हणला काय शाप देतो तू ज्यावेळेस समुद्रामध्ये दगड टाकतील ते दगड कधीच बुडणार नाहीत असा त्या ब्राह्मणाने त्याला शाप दिला होता त्या ऋषीने शाप दिला होता आणि या शापामुळं आणि आपल्या वडिलांच्या वरदानामुळं तो शेतू बांधण्याचं कार्य केलं म्हणला प्रभू रामचंद्र आणि त्याच्यावर जबाबदारी सोपवा आणि नळाला बघून घ्या असा आमचा सागर प्रभू रामचंद्रांना बोलतो आहे कोणी समुद्राचे वचन नळे वंदनी श्री रामचरण सोये बोलिला अर्जुन सेतू बंधन मी करीन सेतू बंधन मी करीन बघा नळाला अभिमान वाटला नळाला म्हणजे स्वतःमध्ये आमच्या प्रभू रामचंद्राचं कार्य करण्याची म्हणजे मला आता वेळ मिळाली संधी मिळाली असं आमच्या नळाला वाटलं आमचा नळ छाती करून आला आणि प्रभू रामचंद्राचा चरणस्पर्श केला आणि नळ राजा काय म्हणतोय नळ वानर काय म्हणतो आमच्या प्रभू रामचंद्राला हे प्रभू रामचंद्र अहो तुम्ही माझ्यावर काम सोडवा म्हणला माझ्यावर सेतू बांधण्याचं काम सोडा माझ्यावर तुम्हाला कशा चिंता येणार नाही आणि मी तात्काळ सेतू बांधतो बोलला अरे मला माहित आहे म्हणला मला हे कार्य करण्याचं म्हणजे माझ्याकडे अवकाश आहे म्हणला मला ताकद मिळणार माझ्यावर नको म्हणला आणि मी कार्य करीन तुम्ही मला आदेश द्या बोलतो आहे सिंधू बोलिला सत्य गोष्टी सेतू बांधनाच्या हातवटी आहे समर्थ माझ्या पोटी उठाउठी निर्मीन अरे माझ्या हृदयामध्ये माझ्या हातामध्ये ती कला आहे म्हणला सेतू बांधायची कला माझ्या आवडत आहे म्हणला आणि तो समुद्र सांगतोय ना ते खरं आहे प्रभू रामचंद्र आणि ते करून दाखवतो मला फक्त आज्ञा द्या बोलतो आहे सिंधू आगाध अत्यंत थोर सेतू बांधीन मी सत्वर पर्वतानवया वानर स्वामीनी सत्वर दाडा अरे स्वामीनी तत्वर दाडावे अरे प्रभू रामचंद्र म्हणला मी सेतू बांधलेला तात्काळ सुरुवात करतो म्हणला लगेच सुरुवात करतो म्हणला तुम्ही वानराला आज्ञा द्या म्हणला दगड आणा म्हणला पर्वत आणा आणि मी सेतू बांधण्याचं कार्य सुरू करतो बोलतो आहे सेतू बांधिना दक्षिणे ऐकुनी नळाचे बोल रे श्रीराम संतोषला शस्त्र गुणे अति सन्माने प्रीती पूजी अरे म्हणलं आमच्या प्रभू रामचंद्रांना ऐकलं आमच्या या सागराचं म्हणणं ऐकलं नळाचं म्हणणं ऐकलं आमच्या प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला स्वानंद आमचा प्रभू रामचंद्र आम्हाला आनंदित झाला सुख वाटलं आमच्या प्रभू रामचंद्राला आणि प्रभू रामचंद्राने त्या सागराला आणि त्या नळाला धन्यवाद दिलेले आहेत सेवेची सिंधीसी अनुवादन वाक्य पुष्पी प्रति पूजन मुदु मंजळ मधुर वचन श्री रघुनंदन सांगत अरे आमच्या प्रभू रामचंद्राला आपल्या वाणीतून प्रेमपूर्वक असे शब्द बोलले आमच्या नळाला स्तुती नळाची स्तुती केली सागराची स्तुती केली आणि दोन्ही हात जोडले आणि आमच्या प्रभू रामचंद्राने सागराला आणि नळाला विनंती केली आणि काय बोलतात ऐका तुझ्या कोपेची आकडाळी अग्निबाण लाविल्या कोदंडी चाप ओढली परम प्रौढी तो मी नकाळी मागारा अरे आमच्या प्रभू रामचंद्राने हात जोडले आणि सागराला सांगितलं अरे सागरा म्हणला हे समुद्र म्हणला आता माझी अडचण झाली म्हणला मला आता काय झाले सांगता म्हणला मी बाण लावलाय म्हणला दोरी पडली म्हणला पण मी बाण आता माघारी घेऊ शकत नाही म्हणला माझा बाण माघारी घेणं माझ्या धर्मात नाही म्हणला माझ्या कार्यात नाही म्हणला मला हा बाण सोडावा लागणार नाही म्हणला आणि बाण सोडल्यावर एकाचा घात घ्यावा लागणार आहे म्हणला एकाचा मरण हे ठरलं नाही म्हणला आता मला तूच सांग म्हणला हा बाण मी कुठं सोडू आणि कुणाला मारू कारण माझा नाईलाज झाला असं आमचे प्रभू रामचंद्र समुद्राला बोलत आहेत सोडून या अग्निबाण सांग कोणाचा घेऊ प्राण माझा
सांग मी पूर्ण मारो असे आमचे प्रभू रामचंद्र बोलत आहेत. समुद्रमने पश्चिम तीरी मेरु दैत्य दुराचारी मज पाणी तो नाना परी तो सहारी रे बारी. अरे म्हणला प्रभू रामचंद्र माझ्या पश्चिम दिशेला एक मेरू नावाचा दंत दैत्य आहे म्हणला, तो राक्षस आहे म्हणला, तो मला खूप त्रास देतो म्हणला, माझ्या कार्याला सारखं विघ्न आणतो म्हणला आणि तो राक्षस खराब आहे म्हणला आणि तुमचा बाण त्या मेरूला मारा, पश्चिम दिशेला सोडा आणि त्या मेरूचा घात करा असा आमचा समुद्र प्रभू रामचंद्राला बोलतो आहे. श्रीराम बाणाच्या कल्लोळी उदकाटे सामुळी दरा बाळोली अन्नकाळी श्रीराम जवळी आली शरणा. अरे म्हणला प्रभू रामचंद्राचा बाण होता तो, आमच्या प्रभू रामचंद्राने क्षणाचा विलंब लावला नाही, तो दोरी बनली आणि आमच्या प्रभू रामचंद्राने त्या मेरू नावाच्या दैत्यावर बाण सोडला. तो प्रलय एवढा मोठा होता, त्या बाणाची एवढी ताकद मोठी होती, तो बाणाच्या ताकदीनं तो मेरू तर मेलाच गेला, पण त्या पृथ्वीवर तो अग्निबाण होता. अग्निबाण असल्यामुळं त्या पृथ्वीवर सगळं पाणी आटलं, जलचर सगळे आटले आणि पृथ्वीमध्ये सगळं म्हणजे गरम झाली पृथ्वी, अग्नी भडकला पृथ्वीवरती आणि सगळे जलचर मेले, सगळी जमीन काळोख झाली, जमीन जळून गेली. त्यावेळेस आमची पृथ्वी नाराज झाली, ती पृथ्वी नाराज झाली आणि पृथ्वी आपली नाराज होऊन आमच्या प्रभू रामचंद्राकडे आली आणि प्रभू रामचंद्राला काय बोलते आहे का? राजे कोणी आदिना वरद वर्ते श्री रघुनंदन केला मनुदेश पावन तेरी चिन्ह अवधान. अरे त्या पृथ्वी आमच्या प्रभू रामचंद्राकडे आली आणि प्रभू रामचंद्राचे चरणस्पर्श केले आणि पृथ्वी काय म्हणते प्रभू रामचंद्राला, हे प्रभू रामचंद्र तुमच्या बाणानं आमची खूप मोठी हानी झाली म्हणले, आमच्या जमिनीमध्ये आता काहीच पिकणार नाही म्हणले, जमिनीमध्ये शेतकऱ्याला काही म्हणजे पीक घेता येणार नाही, पाणी मिळणार नाही प्यायला आम्हाला, आम्ही कसं जगावं आता. आणि प्रभू रामचंद्र तुम्ही काय केलं हे आणि आम्हाला काहीतरी उत्साह द्या, ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढा. त्यावेळेस आमचे प्रभू रामचंद्र हा कृपाळू होता, दयाळू आमचा देव होता आणि आमच्या कृपा केली त्याने आमच्या प्रभू रामचंद्राने आणि त्या पृथ्वीला काय सांगत आहे का? रेसे सुटली आदळ पृथ्वी पिकेल सर्व काळ फळ फळाचा बहु सुकाळ अति रसाळ सुस्वाद. अरे प्रभू रामचंद्राने सांगितलं त्या पृथ्वीला, हे पृथ्वी म्हणजे तू काळजी करू नको, माझं वरदान आहे म्हणले. अरे तुझ्या नगरीमध्ये पाणी कधी असं कमी असतं म्हणले, पाणी नसलं तरी म्हणले उन्हाळा पावसाळा एव्हा तुझ्या जमिनीमध्ये पीक येईल म्हणले, कायम स्वरूपी हिरवी गार पृथ्वी राहील, कायम स्वरूपी तिन्ही ऋतूंमध्ये फळं मिळतील म्हणले, तीन ऋतूमध्ये तुम्हाला सगळं खायला भेटलं म्हणला, अशी तुमची नगरी मी सुशोभित करेन आणि संपन्न करेन असे आमचे प्रभू रामचंद्र बोलत आहेत. घरी मागतानी रस प्रिया संतोष अर्पिती क्षीर गाई शिवलोक पंचरात्रांतर तरी अपार क्षीर दे. अरे म्हणला एवढंच नाही म्हणला, ते प्रभू रामचंद्र सांगत आहे, जगाचा मालक सांगतो आहे त्या पृथ्वीला, हे पृथ्वी म्हणला तुझ्या नगरीमध्ये काय होईल म्हणला, पाण्याची अडचण निर्माण होईल, पण ज्यावेळेस एखादा म्हणजे ग्राहक तुमच्याकडे असेल, एखादा पाहुणा तुमच्या घरी त्या मातेकडे पाणी मागला तर माता पाणी देणार नाही, त्याला दूध देईल म्हणला, दुधाचा एवढा सुकाळ होईल म्हणला, तिथल्या गायी तुमच्या असतील, म्हशी असतील, दुधाचा सुख तुमच्या नगरीमध्ये होईल म्हणला, सुख संपन्न अशी तुमची नगरी होईल असे आमचे प्रभू रामचंद्र बोलत आहेत. शुभ्रते नाही जीवन पंच दिवसावदक पान तरी कृत शिर परमान्य नित्य भोजन करू. अरे म्हणला तुमच्या नगरीमध्ये त्या जनावरांना पाणी प्यायला मिळणार नाही म्हणले, 4-5 दिवस जरी पाणी प्यायला नाही मिळालं तरी दुधाची कधी बनवा येणार नाही, दूध त्या गायी दुपटीनं दूध देतील म्हणले, एवढी ताकद त्या नगरीमध्ये निर्माण होईल, एवढं सुख संपन्न त्या नगरीमध्ये निर्माण होईल आणि कुठलाही पाहुणा, कुठलाही म्हणजे आलेला पाहुणा तुमच्या नगरीकडे बघून, तुमच्या नगरीमधलं पाणी पिऊन, तुमच्या नगरीमधलं जेवण करून खुश होईल म्हणला. ते स्वर्गामध्ये सुख मिळते ना, त्याच्यापेक्षाही सुख तुमच्या नगरीमध्ये लोकांना भेटेल म्हणला, अशी माझी आज्ञा आहे म्हणला असा आमचा प्रभू रामचंद्र त्या पृथ्वीला बोलतो आहे. नाना परीच्या दिव्य औषधी ज्याच्या अंगी सुगंध गंधी श्रीरामाचे निजवर्धनी सुखानुवादी मेरू. अरे एवढंच नाही म्हणला, तुमच्या नगरीमध्ये अनेक प्रकारच्या वनौषधी पिकतील म्हणला, सुगंधित अशा वनौषधी तुमच्या नगरीमध्ये तयार होतील, तुम्हाला कशाच्याही वनवा भेटणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही, अशी सुख संपन्न तुमची नगरी होईल असे आमचे प्रभू रामचंद्र सांगत आहेत. लीळाचे ठाई स्नेहपूर्ण ह्या अर्थाचे नवल कोण अति तिथे स्नेहपूर्ण मेरू देशी दान घरोघर. अरे तो मेरू कसा आहे ना
सुख संपन्न होईल, सुख संपन्न असा मेरू देश होईल. आणि त्या मेरू देशाकडे बघितल्यानंतर कुणालाही समाधान वाटेल. त्या मेरू देशामध्ये कुणी प्रवेश केला तर त्याचं मन तृप्त होईल, त्याचं मन तृप्त होऊन त्याचं पोट भरेल, त्याला आस्वाद येता येईल अशी नगरी मी बनवतो असं आमच्या प्रभू रामचंद्राने त्या प्रतिमेला सांगितलं आहे. जाते मनती मारवाड ते दिवाची पूर्ती गोड श्रीराम वरदानाचे कैवाड सुख सुरवाड मरोदेशी सुख सुरवाड मरोदेशी. अर्थ मरोदेश हा सुखानं संपन्न असा आमच्या प्रभू रामचंद्र म्हणला. त्या बाणामुळं, त्या अग्नी बाणामुळं तिथे राख झाली होती, पण आमच्या प्रभू रामचंद्राने कृपा केली, त्या नगरीवर कृपा केली आणि सुख संपन्न अशी नगरी आमच्या प्रभू रामचंद्राने बनवली आहे. कोणी श्रीरामाची ख्याती समुद्राश्चर्यमाने चित्ती हर्षे वंदोनी श्री रघुपती सप्रेम पुढती बोलत. अरे आमच्या प्रभू रामचंद्राची ख्याती बघितली, प्रभू रामचंद्राची ताकद बघितली आणि प्रभू रामचंद्राचा दयाळूपणा बघितला, कृपाळूपणा बघितला. बघा म्हणजे त्या बाणानं त्या राक्षसाचा घाती केला आणि आमच्या प्रभू रामचंद्रांच्या नगरीवर कृपाही केली. हे सगळं बघून तो सागर, तो समुद्र मनामध्ये प्रसन्न झाला, आमच्या प्रभू रामचंद्राच्या कार्यावर प्रसन्न झाला आणि तो सागर आता काय बोलतो ऐक. सांडोलिया निशाचर वदिला मेरू दैत्य दुर्धर पावन केले मरुकांतार श्री रघुवीर कृपा. श्री रघुवीर कृपाळू. अरे त्या मरू राक्षसाला मारलं तुम्ही, त्या नगरीला कृपाळू केलं, नगरीला सुख संपन्न अशा प्रकारचा बनवलं प्रभू रामचंद्रा. धन्य धन्य तुम्ही देवा, धन्य धन्य तुम्ही प्रभू रामचंद्र असा आमचा सागर बोलतो आहे. तुझी या प्रतापा पुढे समुद्र काहीसे पुढे मध चुकी केले लोकडे फेडीले साकडे दुःखात फेडीले साकडे दुःखाचे. अरे प्रभू रामचंद्र मला सुखी केलं तुम्ही, तुमच्या कार्याला बघून मी सुख पावलो, तुमच्या कार्याला बघून मला परमानंद झाला. हे तुमचं कार्य म्हणजे अश्वमनी असं चांगल्या प्रकारचं कार्य करून मला आनंद झाला असा आमचा समुद्र प्रभू रामचंद्रांना बोलतो आहे. सोय राम संतोषनी आती प्रीती समुद्र पूजनी अल्लाह बोली हर्षवदनी अति सम्मानी संबोधी. अरे आमचे प्रभू रामचंद्र आनंदाला, आमच्या प्रभू रामचंद्राने त्या समुद्राचं बोलणं ऐकलं, त्या सागराचं बोलणं ऐकलं, आमच्या प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये संतोष झाला आणि प्रभू रामचंद्र काय बोलतात ऐक. जैसा पिता दशरथ तैसा पूज्य पूर्वज निश्चित सेतू बांधण्याचा कार्यात सुगम सर्वस्व केला. अरे म्हणला जसा माझ्या वडिलांना मदत झाली, त्या वडिलांना जसं मदत या सागराने केला तसा हा सेतू बांधण्याच्या कार्याला प्रभू रामचंद्रांना मदत करणार आहे. सागर हा समुद्र मदत करणार आहे, सेतू बांधण्याच्या कार्याला समुद्राची मदत होणार आहे असे आमचे प्रभू रामचंद्र बोलत आहेत. दशरथाचा आवडता त्याहुनी मज पडी येता तुझा उपकार मज तत्वता श्री रघुनाथा थोर झाला. श्री रघुनाथा थोर झाला. बघा स्वतः देव बोलतोय, प्रभू रामचंद्र स्वतः बोलत आहेत. अरे तू जसा दशरथाचा आवडता होता ना त्यापेक्षाही तू मला जास्त आवडतायस म्हणला. तुझं कार्य मला त्याच्या माझ्या वडिलांपेक्षाही मला जास्त आवडते म्हणला आणि तुझ्यावर माझी कृपा झाली, तू कृपाळू आहेस आणि तुझ्यावर मी प्रसन्न झालो असे आमचे प्रभू रामचंद्र त्या सागराला बोलत आहेत. कोणी श्रीरामाचे वचन समुद्र घाली लोटांगण वंदोनी श्रीरामाचे चरण गेला आपण निजधामा. गेला आपण निजधामा. बघा प्रभू रामचंद्राचे शब्द ऐकले आमच्या सागरानं आणि सागराने पूर्ण आमच्या प्रभू रामचंद्राच्या चरणस्पर्श केले, आपलं लोटांगण घातलं आणि तो समुद्रामध्ये बोलतोय आमच्या प्रभू रामचंद्राला, हे प्रभू रामचंद्र धन्य धन्य देव तुम्ही आहात, तुमच्यामुळे मला माझं दुःख नाहीसं झालं, मला तुमच्यामध्ये तुमचं सहाय्य करण्यासाठी मला वेळ मिळाली. आमच्या तुमच्या वडिलांच्या दशरथाचे माझ्यावर उपकार होते, त्याची उपकाराचा पुन्हा परतफेड करण्याची मला संधी मिळाली. हे प्रभू रामचंद्र म्हणतो, प्रभू रामचंद्राचं शरीरस्पर्श करून त्यांची स्तुती करतो आहे. एका जनार्दना शरण श्रीराम प्रतापी संपूर्ण समुद्री तटील पाषाण सेतू बंधन उधार. बघा एखादं जनार्दन स्वामीला शरण जाऊन तुम्हाला सांगत आहेत. आपण आताच्या अध्यायामध्ये ऐकलं प्रभू रामचंद्राचा सेतू बांधण्याच्या कार्याला सुरुवात करणार आहेत. नळ जो बांधणार आहे त्या नळ राजाला, त्या नळ बांधणाऱ्याला जी कृपा मिळाली आपल्या वडिलांकडून आणि ऋषीमुनीकडून त्या कृपेच्या ताकदीवर तो दगड टाकणार आहे. ते
नारे ब्रह्माणे राक्षसूचेद स्वामी रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता तुमचे निप्रसाद नावेगी कांता जय देव जय वंदिन चरण डोळ्यान पाय रूप तुझे शिवालिंगनानंद पूजन तमेव माता पिता तमेव तमेव विद्याधरं तमेव काय थांबे